आरोप महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटनेने केलाय। राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी मुद्रा योजना आणि इतर योजनेमधून कर्ज उचल केल्याचा दावा या संघटनेने केलाय। राज्यातील जवळपास 100 कारखान्यांनी शेकडो कोटींचे कर्ज वाहतूकदारांच्या कागदपत्रांवरती उचलल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे काही वाहतूकदारांच्या नावावरती कर्नाटकमधील बँकेमधून कर्ज उचललंय। बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ऊस वाहतूकदारांचे सिबिल खराब करत त्यांना देशोधडीला लावण्याचं काम कारखाना प्रशासनाकडून करण्यात आलंय। या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे। वाहतूकदारांचे हे प्रश्न निकाली न काढल्यास यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। या आत्नी शुगरवाल्यांनी तर माझं वैयक्तिक 2016 सालाला करार असताना 2017 सालामध्ये 2 वेळा 6 लाखाचे मुद्रा लोन उचलले, 2018 सालाला परत 6 लाखाचे मुद्रा लोन उचलले। असे मुद्रा लोन उचलून माझ्या सिबिलचा पूर्ण सत्यानाश केला। भरत असलेले आम्ही कागदपत्र देखील त्या बँकेमध्ये आणि विशेष म्हणजे आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आणि भारत सरकारने मुद्रा लोन म्हणजे आमच्या कुठेतरी व्यवसाय वाढीसाठी मदत व्हावी म्हणून शासनाने जे काढलेली मुद्रा लोनची स्कीम होती ती डायरेक्ट आमच्या कागदपत्राचा गैरउपयोग करून स्टेट बँक, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया अशा नामवंत बँकेमध्ये हे बाजारांनी अगदी मुद्रा लोन उचलले। रायबागमध्ये आत्नी शुगरनं मायानावरती 5 लाख रुपये काढले 2017-18ला। त्याच्यानंतर जमखंडीमध्ये 8 लाख रुपये काढलं 17-18ला। असं एकूण मिळून 13 लाख रुपये मायानावर काढलेले आहेत। ते पैसे तुम्हाला दिलेले आहेत किंवा तुम्हाला उचल म्हणून दिलेले आहेत किंवा काय झाले? मग हप्ते त्याचं कोण भरले? त्यांनीच भरले हप्ते, पण आमच्या नावावरती कर्ज काढलं, आमच्या सिबिलचा सत्यानाश झाला आहे। आज तागायत आम्हाला कुठल्याही प्रकारचं लोन मिळत नाही किंवा आर्थिक सहाय्य मिळत नाही। माझ्या नावावरती, माझ्या वडिलांच्या नावावरती सांगली अर्बनला 2016-17ला 5-5 लाख रुपये प्रत्येकी असे काढले। त्यानंतर कॅनरा बँकेत वडिलांच्या नावावरती 10-10 लाख रुपये 2 वेळा काढले आणि ते आत्नी शुगरला ट्रान्सफर झालेत। ते माझ्याकडे स्टेटमेंट आहे इथं। त्यानंतर SBIला मुद्रा लोन माझ्या वडिलांच्या नावावरती 5 वेळा